शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आजचा महत्त्वाचा विषय आहे की डाळिंबागेमध्ये साधारणतः 15 जानेवारीनंतरचा कालावधी आहे. आता 4 ते 5 फेब्रुवारी आहे, तरी देखील मधमाशीचा वावर हा कमी दिसून येत आहे. म्हणजे भरपूर शेतकरी मित्रांनो 2-3 दिवसामध्ये कॉल झाले, व्हिजिटही चालू आहेत आपल्या. आत्ताही आपण प्लॉटमध्ये आहोत का, ही अशी अवस्था आहे सध्या. ज्यावेळेस आपल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो त्याप्रमाणे कळी उमलायला लागल्याच्या नंतर आपल्या बागेमध्ये जर मधमाशीचं प्रमाण हे कमी होत असेल किंवा येत नसेल, मधमाशी किंवा दिसत नसेल, जाणवत नसेल, तर त्यामध्ये प्रामुख्यानं बाकीचे औषधं किंवा फवारण्या ह्या करण्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे गूळ आणि पाणी. ज्या प्रमाणामध्ये तुम्ही 1 किलो गूळ घेताल त्याच प्रमाणामध्ये 1 लिटर पाणी घ्या आणि तेच पाणी आणि तोच गूळ साधारणतः 2 ते 3 तास उकळायचा आहे बागेमध्ये. सकाळी टायमिंग त्याचा सकाळी 6:30 ते 11:30-12 वाजेपर्यंत तो उकळायचा आहे. ज्यावेळेस काकवीचा वास बऱ्यापैकी बागेमध्ये घुमतो किंवा तो गोड गोड वास दिसतो किंवा जाणवतो बऱ्यापैकी, त्यावेळेस मधमाशी ही अट्रॅक्शन होती. एकदा एक मधमाशी आल्याच्यानंतर त्या पाठीमागे शेजारी पाजारी काही जे असतील, आंबा असेल किंवा आणखी काही पिकं असतील, फुलपिकं फळपिकं, तर त्यानुसार तुमचे बागेमध्ये मधमाशीचं आकर्षण हे वाढतं. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या बागेमध्ये ज्यावेळेस आपण फवारण्या करत असतो त्यावेळेस फवारण्याला अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे कोणता असतो, तर बा ह्या फवारण्या मधमाशी तर येत नाही आहे, आपण काकवी किंवा गूळ जाळतो आहे, तर त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे फवारण्या ह्या कुठल्याही कीटकनाशक असू द्या किंवा बुरशीनाशक असू द्या किंवा तुमचे PGR असेल किंवा टॉनिक असेल, तर ह्या शक्यतो संध्याकाळच्या वेळी म्हणजे 6च्या नंतर 10:30-11 वाजेपर्यंत ज्याला जसं शक्य आहे त्यानुसार आपल्या फवारण्या ह्या झाल्या पाहिजे. कारण दिवसभर जर फवारण्या झाल्या तर सकाळी जर फवारणी केली तर दुपारपर्यंत ही मधमाशी आकर्षित होत असते. आणि थंडीचं प्रमाण आहे, थोडं वातावरण ढगाळ आहे, त्यामुळे मधमाशी येत नाही आहे. उष्णता जितकी वाढणार तितकी मधमाशी जास्त ॲक्टिव्ह होणार. त्यानुसार आपल्या फवारण्या म्हणजे कुठल्याही असू द्या, कीटकनाशक बुरशीनाशक किंवा PGR, तर ह्या संध्याकाळच्या घेतल्या पाहिजे. त्याचबरोबर बागेमध्ये शेजारी पाजारी जे काही असतील आपले शेतकरी मित्र किंवा कोण असतील ते, तर त्यांच्या देखील फवारण्यावरती आपण ह्या काळामध्ये लक्ष ठेवलं पाहिजे. उदाहरणार्थ ऊस शेतकरी असतील तर बा टुफोर्डी मारण्याला त्यांना शक्यतो थांबा म्हणून सांगायचं. त्यानंतर जे काही शेतकरी आहेत भाजीपाला पीक करणारे त्यांनाही सांगायचं हार्मफुल केमिकल थोडेसे टाळले पाहिजे त्यावेळेस, की मधमाशीला हानिकारक असे केमिकल वापरू नका असं. कारण या दिवसामध्ये मधमाशी जर आली नाही कळी उमलल्याच्या नंतर तर 100% आपली कळी ही ड्रॉपिंग होत असते. तर हाच आजचा सल्ला आहे. शेतकरी मित्रांनी प्रत्येक ठिकाणी समजा वेगवेगळी मेथड वापरली जाते, तर आपल्या भागामध्ये मधमाशी येण्यासाठी आकर्षित करण्यासाठी म्हणजे कमी खर्चामध्ये कुठला उपाय आपण करता हे देखील कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.